नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हे जे नॉकर्स आहेत ते कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत। हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। सर्वसाधारणपणे नॉकर्स हे 4 सुयांवर किंवा गोल सुया ज्या असतात त्यावर विणले जातात, पण हे 2 स्ट्रेट सुयांवर सरळ सुयांवर विणलेले आहेत। कुणालाही सहज विणता येतील। अगदी सविस्तर व्हिडिओ याचा केलेला आहे। एका बाजूने हा याप्रमाणे दिसतो आणि दुसऱ्या बाजूने हा याप्रमाणे दिसतो। एक नॉकर्स विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 25 ते 30 ग्रॅम इतका धागा लागतो आणि यामध्ये भरण्यासाठी जो पॉलिस्टरचा कापूस असतो किंवा ज्याला पॉलिफिल असं म्हणतात त्याची गरज असते की जे सॉफ्ट टॉयजमध्ये भरण्यासाठी सुद्धा वापरतात। ज्यांना गरज आहे त्यांना माझ्या या व्हिडिओचा खूप उपयोग होईल अशी आशा आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। विणायला सुरुवात करण्यापूर्वी काही टिप्स अशा आहेत। यासाठी कॉटनचा धागा वापरायचा आहे। पिमा कॉटन वगैरे हल्ली मिळतात याप्रमाणे, तर त्याप्रमाणे वापरायचे आहे। तुम्ही जो धागा निवडणार आहात त्याला जे लेबल असतं त्याच्यावर किती नंबरच्या सुया वापरायच्या हे लिहिलेलं असतं, तर त्याप्रमाणे त्या नंबरच्या सुया घ्यायच्या आहेत। तुम्ही जर लूज धागा घेणार असाल तर धागा जर थिन किंवा बारीक असेल तर सुया या बारीक किंवा थिन घ्यायच्या आहेत आणि जर धागा थोडासा जाड असेल तर सुया या जाड किंवा थिक घ्यायच्या आहेत। हा पिमा कॉटनचा धागा आहे आणि यासाठी मी 9 नंबरच्या म्हणजे 3.75 mm च्या सुया घेतलेल्या आहेत। सर्वसाधारणपणे हेच माप कॉटनच्या धाग्यासाठी असतं, पण जर तुम्ही निवडलेल्या लोकरीवर जर दुसरं माप असेल सुयांचं तर त्याप्रमाणे घ्यायचे आहेत। सुईवर 4 टाके घालून घ्यायचे आहेत। चार टाके घातले, इथे आणि एक गाठ घालायची। आता आयकॉर्ड विणायची आहे। आयकॉर्ड कशी विणायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे। याप्रमाणे विणायची आहे। पहिल्यांदा 4 टाके सुलट विणायचे। हे 4 टाके पुन्हा या डाव्या सुईवर घ्यायचे आहेत, म्हणजे आता धागा पाठीमागच्या टाक्याला असेल। पुन्हा हे 4 टाके विणायचे। याप्रमाणे हे विणत जायचं आहे की खाली आपोआप आयकॉर्ड बनायला लागते। हीच कृती पुन्हा पुन्हा करायची आहे। हे टाके पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे। 2 टोकाच्या सुया असतात त्यावर जर आयकॉर्ड विणली तर सोपं जाईल विणायला। 2 टोकांच्या सुया सुद्धा वापरू शकता। पहा, तर याप्रमाणे 1.5 इंच इतकं होईपर्यंत विणायचं आहे। ही आयकॉर्ड अशी खाली बनत जाते, तर हे 1.5 इंच इतकं होईपर्यंत विणायचं आहे। हे पहा, हे 1.5 इंच झालेलं आहे। या 8 होळी झालेल्या आहेत। पुन्हा एकदा हे टाके डाव्या सुईवर घ्यायचे आहेत आणि आता विणकामाला सुरुवात होणार आहे। तर 4 टाके सुलट विणायचे। आता उलट बाजूची ओळ सगळे टाके उलट विणायचे। इथे एक मार्कर लावून घ्यायचा आहे। हा मध्य पॉइंट असणार आहे। आता टाके वाढवायला सुरुवात करायची आहे। यासाठी आपल्याला 3 मार्कर लागतील। आता प्रत्येक टाक्याचे 2 टाके विणायचे, म्हणजे एका टाक्यातून एक पुढून सुलट विणायचा,
हा टाका काढायचा नाही, त्याच टाक्यातून पाठीमागून एक सुलट विणायचा की एकाचे दोन होतात हे पहा. याप्रमाणे प्रत्येक टाक्याचे दोन टाके विणायचे. एक पुढून सुलट विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून सुलट विणायचा. ही सुलट बाजूच असणार आहे. 4 टाके होते, आता सुईवर 8 टाके झालेले आहेत. उलट बाजूची ओळ सगळी उलट येईल. या पुढची ओळ एक सुलट विणायचा, त्यानंतर एकाचे दोन करायचे. एक मार्कर लावायचा, यानंतर पुन्हा एकाचे दोन करायचे. पुन्हा एकाचे दोन करायचे. म्हणजे इथं 2 टाक्यांचे एकाचे दोन केले, आणखीन एक मार्कर लावायचा. पुन्हा 2 टाक्यांचे एकाचे दोन करायचे. एक, इथे आणखीन एक मार्कर लावायचा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पहिला सुलट विणला, त्यानंतर एकाचे दोन केले, मार्कर लावला, पुन्हा 2 टाक्यांचे एकाचे दोन याप्रमाणे विणले, मार्कर लावला, पुन्हा 2 टाक्यांचे 2 टाके केले. असे 3 मार्कर लावलेले आहेत. पुन्हा या एका टाक्याचे एकाचे दोन करायचे आणि शेवटचा टाका सुलट विणायचा. सुईवर 8 टाके होते, आता 14 टाके झालेले आहेत. उलट बाजूची ओळ ही नेहमी पूर्ण उलट विणायची आहे. सगळे टाके उलट विणायचे. उलट बाजूला मार्कर ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे रिप्लेस करायचे आहेत किंवा सरकवायचे आहेत हे पहा. ही उलट बाजूची ओळ झाली. आता ज्या 2 ओळी आपण विणणार आहोत त्याच ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. तर ती ओळ याप्रमाणे मार्करच्या आधीचा एक टाका येईपर्यंत सुलट विणायचे सगळे टाके. म्हणजे इथे 2 सुलट येतील. मार्करच्या आधीचा हा टाका, तर त्याचे पुन्हा एकाचे 2 विणायचे. याप्रमाणे मार्कर आहे असा रिप्लेस करायचा. मार्करच्या नंतरचा सुद्धा टाका, त्याचेही एकाचे 2 विणायचे. याप्रमाणे प्रत्येक मार्करच्या आधीचा एक टाका आणि नंतरचा एक टाका त्याचे एकाचे 2 करायचे. मधले जे टाके आहेत ते सुलट विणायचे. हे पहा, आता दुसरा मार्कर, त्याच्या आधीचा एक टाका, त्याचे एकाचे 2 विणायचे. मार्कर आहे असा ठेवायचा. मार्करच्या नंतरचा जो एक टाका आहे त्याचा पुन्हा एकाचे 2 करायचे. पुढच्या मार्करच्या आधी हा जो एक टाका आहे तिथपर्यंत सगळे टाके पुन्हा सुलट येतील. मार्करच्या आधीचा हा टाका आहे. याप्रमाणे मार्कर आहे असा रिप्लेस करायचा. मार्करच्या नंतरचा एक टाका, त्याचेही एकाचे 2 करायचे. राहिलेले पुढचे जे काही टाके असतील ते साधे सुलट येतील. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. या ओळीला मार्करच्या आधीचा आणि नंतरचा टाका त्याचे एकाचे 2 करायचे. बाकी सगळे टाके हे सुलट येतील. ही ओळ झाली पहिली ओळ म्हणता येईल ही. त्यानंतर दुसरी ओळ ही उलट बाजूची आहे, ती सगळे टाके उलट विणायचे.
तर मागच्या ओळीला 14 टाके होते, आता या ओळीला 20 टाके झालेले आहेत। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत। पुन्हा एकदा बघूया, तर ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला मार्करच्या आधी 1 टाका उरेपर्यंत सगळे टाके सुलट, मार्करच्या आधीचा जो टाका आहे त्याचे एकाचे 2 विणायचे, मार्कर आहे असा रिप्लेस करायचा, मार्करच्या नंतरच्या टाक्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे, विणायचे, पुन्हा पुढचा मार्कर येईपर्यंत त्याच्या आधीचा जो टाका आहे तिथपर्यंतचे सगळे सुलट, मार्करच्या आधीचा टाका त्याचे पुन्हा एकाचे 2 विणायचे, मार्कर आहे असा येईल, मार्करच्या नंतरचा जो टाका आहे त्याचे पुन्हा एकाचे 2, मधले सगळे सुलट, मार्करच्या आधीचा टाका आला त्याचे एकाचे 2 विणायचे, मार्कर पुन्हा आहे असा रिप्लेस करायचा, पुन्हा मार्करच्या नंतरचा जो टाका आहे त्याचे एकाचे 2, पुढचे सगळे सुलट, याप्रमाणे ही पहिली ओळ विणायची आहे। उलट बाजूची ओळ सगळे टाके उलट विणायचे, दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत। एकूण हे 3 मार्कर आहेत, या मार्कर पासून या मार्कर पर्यंतचे हे टाके आणि या मार्कर पासून या मार्कर पर्यंतचे टाके एकसारखेच असणार आहे, एकच टाके संख्या त्याची असणार आहे। तसेच मार्करच्या नंतरची सुद्धा टाके संख्या, पहिला आणि शेवटचा मार्कर जो आहे त्याची टाके संख्या सुद्धा एकसारखीच असणार आहे। तर याप्रमाणे हे टाके वाढवत जायचं आहे। हे कितीपर्यंत टाके वाढवायचे हे प्रत्येकाचं माप थोडं वेगवेगळं असू शकतं। हा जो मार्कर लावलेला आहे, ब्राचा जो कप असतो त्याचा हा मध्य पॉइंट असणार आहे आणि या मध्य पॉइंट पासून ब्राचा कप जिथे संपतो तिथपर्यंत हे विणायचं आहे। तर ज्याचं त्याचं माप वेगळं वेगळं असू शकतं। तर सर्वसाधारणपणे तुम्हाला ज्या मापाचं हवं आहे तसं माप घ्यायचं आहे। तर ब्राच्या कपच्या मध्य पॉइंट पासून माप घ्यायला सुरुवात करायची आणि जिथे कप संपतो तिथपर्यंतचं माप जे असेल तिथपर्यंत हे विणायचं आहे। पण काही आणखीन थोडं विणून घेऊया, मग जास्त लक्षात येईल। ह्याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत। हे पहा, एवढं विणकाम झालेलं आहे। सुईवर आता 68 टाके आहेत, 68 स्टिचेस आहेत। हे माप कसं घ्यायचं, ब्राचा जो कप असतो त्याच्या मध्यापासून सुरुवात करायची माप घ्यायला। जी ब्राची खालची पट्टी असते त्याच्या सुरुवातीला म्हणजेच कप जिथे संपतो तिथपर्यंत हे माप असणार आहे। हे माप साधारण 3.5 इंच इतकं आहे, हे पहा। तर सर्वसाधारणपणे हे माप घेऊन याप्रमाणे विणायचं आहे। जर तुमचं माप याच्यापेक्षा जास्त असेल तर आणखीन काही ओळी याप्रमाणे विणकाम सुरू ठेवायचं। जर याच्यापेक्षा लहान असेल तर काही ओळी या कमी विणायच्या आहेत। सुरुवात केल्यानंतर साधारणपणे 50 टाके झाल्यानंतर प्रत्येक वेळी माप घेऊन साधारण मोजायचं आहे आणि तिथपर्यंत विणायचं आहे। या सोप्या पद्धतीने हे विणायचं। मधून मधून विणत असताना माप घ्यायचं आणि तिथपर्यंत विणायचं। आणखीन एक टीप अशी आहे, हे 68 टाके आहेत। तुम्ही ज्याप्रमाणे लोकर आणि सुया वापरणार आहात त्याप्रमाणे हे टाके कदाचित कमी असू शकतात किंवा कदाचित जास्तही असू शकतात। टाक्यांकडे लक्ष न देता हे जे आहे ते माप बघायचं आहे। आता पुढची ओळ, एक ओळ पूर्ण सुलट विणून घ्यायची आहे। आता टाके वाढवायचे नाहीयेत, तर ही पूर्ण ओळ सुलट विणायची। सगळे टाके सुलट विणायचे आहेत। मार्कर जसे आहेत तसे रिप्लेस करत जायचं, मार्करला हात लावायचा नाही। मार्कर याप्रमाणे मार्कर काढायचे नाहीयेत। ही ओळ सुलट विणून झाली। आता दुसरी ओळ उलट बाजूला असणार आहे, ही पण ओळ पूर्ण सुलट विणायची। म्हणजेच या 2 ओळी सुलट विणायच्या।
पुन्हा मार्कर आहेत असेच रिप्लेस करायचे आहेत। ही उलट बाजूची ओळ सुलट विणून झाली। आता तिसरी ओळ सुलट बाजूची आहे ही ओळ। 5 टाके विणायचे, सुलटच विणायचे। पाच टाके विणले। इथे 4 टाके बंद करायचे आहे, तर ते याप्रमाणे करायचे। पहिल्यांदा 2चा 1 विणायचा, हा टाका पुन्हा या सुईवर ठेवायचा, 1 टाका बंद झाला। पुन्हा हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका, याचा 2चा 1 करायचा, हा दुसरा टाका बंद झाला। याप्रमाणे एकूण 4 टाके बंद करायचे, हे 3 आणि हे 4, एकूण 4 टाके आपण बंद केले। हे बघा 1 2 3 4। पुढचे सगळे टाके पुन्हा सुलट विणायचे आहेत। ही तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ पुन्हा उलट बाजूला। ही पण ओळ सगळी सुलट विणायची आहे। जिथे आपण 4 टाके बंद केलेले आहेत तिथपर्यंत हे सगळे टाके सुलट विणायचे। उलट बाजूची ओळ आहे ही। मार्कर्स आहेत त्याप्रमाणे पुन्हा रिप्लेस करायचे आहेत। हे पहा, इथे टाके आपण बंद केलेले, तर हे 4 टाके जिथे बंद केलेले होते तिथेच पुन्हा 4 टाके नवीन विणायचे आहेत किंवा घालायचे आहेत। तर ही सुई या हातात घ्यायची, म्हणजे धागा या बाजूला येईल आणि इथे 4 टाके नवीन घालायचे। टाके याप्रमाणे घालायचे। हे पहा, पहिला याप्रमाणे 1 2 3 आणि 4। हे 4 टाके नवीन घातले। आता पुन्हा सुई वळवून घ्यायची आणि हे जे राहिलेले 5 टाके आहेत ते याच्या पुढे सुलट विणायचे। हे 5 टाके विणल्यानंतर सुईवर पूर्वी जेवढे टाके होते तेवढेच राहतात। 68च टाके आता सुईवर आहेत। हे पहा, पुन्हा सुलट बाजूला आपण आलेलो आहोत आणि इथे असं होल तयार झालेलं आहे। पाचवी ओळ आता मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे। हे नवीन 4 टाके घातले, ते विणताना थोडासा हा धागा असा ओढून घ्यायचा। हे पहा, मार्कर इथे आहे। मार्करच्या आधी हे 2 टाके उरलेले आहेत, तर या 2 टाक्यांचा पाठीमागून 1 सुलट विणायचा। त्यानंतर मार्कर आहे तो आहे याप्रमाणे रिप्लेस करायचा। मार्कर नंतरच्या टाक्यांचा 2चा 1 पुढून पुन्हा करायचा। हे पहा, म्हणजे इथे 1 टाका कमी झाला, इथे 1 टाका कमी झाला। आता इथून पुढे मार्करच्या आधी आणि नंतर टाके कमी होत जाणार आहे। पुन्हा पुढच्या मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत मधले सगळे टाके सुलट विणायचे। हे पहा, मार्करच्या आधी 2 टाके उरलेले आहेत, त्याचा पुन्हा पाठीमागून 2चा 1 सुलट प्रमाणे विणायचा। मार्कर आहे असा रिप्लेस करायचा। मार्कर नंतर 2चा 1 पुढून सुलट करायचा। पुन्हा पुढच्या मार्करच्या आधी 2 टाके येईपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे। हे पहा, 2 टाके उरलेले आहेत। पुन्हा त्या 2चा 1 पाठीमागून 1 करायचा। मार्कर आहे असा रिप्लेस करायचा। मार्कर नंतर पुन्हा 2चा 1 पुढच्या बाजूने करायचा। त्यानंतर पुढचे सगळे टाके सुलट विणायचे। ही 5वी ओळ आहे। 5वी ओळ पूर्ण झाली।
6वी ओळ पूर्ण उलट विणायची आहे. सगळे टाके उलट विणायचे. ही 6वी ओळ आहे. मार्कर आहे असे शेवटपर्यंत रिप्लेस करायचे आहेत. सहावी ओळ पूर्ण झाली. इथून पुढे 5वी आणि 6वी ओळ पीठ करायची आहे. प्रत्येक सुलट ओळीला मार्करच्या आधी 1 आणि मार्कर नंतर 1 याप्रमाणे टाके कमी होत जातील. ज्याप्रमाणे आपण टाके वाढवले त्याचप्रमाणे आता इथून पुढे टाके कमी होणार आहेत. तर 5 आणि 6 या 2 ओळी रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर 14 टाके उरले की थांबायचं आहे. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. 14 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचे. आता सुईवर 14 टाके राहिलेले आहेत. ही सुलट बाजूच आहे. तर पुढची ओळ याप्रमाणे विणायची आहे. पहिला टाका सुलट, त्यानंतर 2चा 1 पाठीमागून विणायचा. आता मार्कर काढून टाकायचा आहे. पुन्हा 2चा 1 समोरून किंवा पुढून करायचा. पुन्हा 2चा 1 पाठीमागून, 2चा 1 पुढून, 2चा 1 पाठीमागून, शेवटी 2चा 1 पुढून आणि शेवटचा टाका 1 सुलट. याप्रमाणे ही शेवटची ओळ विणायची आहे. आता सुईवर 8 टाके उरलेले आहेत. विणकाम सगळं पूर्ण झालेलं आहे. तर साधारणपणे एक 25 ते 26 इंच इतका धागा इथे घ्यायचा आणि कट करायचा आहे. स्वेटर शिवायची किंवा टेपस्ट्री नीडल घ्यायची. धागा इथे आहे. हे टाके अलगद काढून घ्यायचे पहिल्यांदा. या बाजूला धागा आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूने याप्रमाणे हे ओवायचं आहे. हे पहा, याप्रमाणे असा इथे गोल तयार होतो आणि यातून सुई काढायची. हे पहा, इथे व्यवस्थित असा गोल तयार होतो. पुन्हा त्याच टाक्यातून दिसतात हे टाके वरती. याप्रमाणे पुन्हा एकदा सुई काढायची म्हणजे ते अगदी व्यवस्थित घट्ट होईल. याप्रमाणे हे कसं शिवायचं ते पाहूया. ही आतली बाजू आहे, उलट बाजू. इथून धागा आल्यानंतर इथे याप्रमाणे एक गाठ घालून घ्यायची. हे पहा, इथे मध्ये शिवल्यानंतर या मधल्या ज्या ओळी दिसतात तिथे एक मार्कर लावून घ्यायचा. याप्रमाणे इथपासून शिवायला सुरुवात करायची आहे. हे पहा, हे असं उलगडून घ्यायचं. पहिल्यांदा या पहिल्या टाक्यातून घ्यायचं, त्यानंतर इकडचा पहिला टाका घ्यायचा, त्यानंतर दुसऱ्या टाक्यातून घ्यायचं. याप्रमाणे हे पुढचे टाके असे घेत जायचं आहे. या टाक्याचे आतल्या बाजूचे जे हे लूप असतात त्यातून हे घेत जायचं आहे. नेहमी पुढच्या बाजूने घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. याप्रमाणे आणि मग हे असं खेचायचं. हे पहा, याप्रमाणे हे टाके दिसतात. मग हे खेचायचं की ह्या 2 बाजू अशा जवळ येतील. याप्रमाणे शिवत जायचं आहे. पुढच्या टाक्यातून हे घेत जायचं. दोन्ही बाजू कशा व्यवस्थित शिवल्या जातील एवढंच बघायचं आहे. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण शिवलं तरी चालण्यासारखं आहे. त्याने फारसा फरक पडत नाही. आणि हे केल्यानंतर हे असं ओढायचं. हे बघा की हे इथं बरोबर असं शिवलं जाईल. याप्रमाणे हे असं शिवत जायचं आहे. याप्रमाणे शिवलेलं आहे. मार्करच्या जवळ आल्यावर मार्कर काढून टाकायचा. ही जी आयकॉर्ड विणलेली आहे तिथपर्यंत आत्ता दाखवल्याप्रमाणे शिवायचं आहे. तर तिथपर्यंत आपण शिवून घेऊया. हे पहा, इथपर्यंत हे शिवलेलं आहे व्यवस्थित. हा जो सुरुवातीचा मार्कर आहे तोही काढून टाकायचा. इथे याप्रमाणे इथे एक अशी गाठ घालून टाकायची. इथे हा जो आपण धागा सोडलेला आहे आयकॉर्डच्या इथे, तो टाके घातल्यानंतर सुरुवातीचा धागा आहे तो असा, ही आयकॉर्ड पोकळ असते. तर हे पहा, याप्रमाणे ला धागा जो आहे
तो लपून जाईल याप्रमाणे. हे जे आहे ते असं खेचून घ्यायचं. हा जो धागा आहे ही आतली बाजू आहे, आतल्या बाजूने एखादी गाठ घालून टाकायची की जेणेकरून वापरताना कुठलेही धागे बाहेर येऊ नयेत यासाठी. याप्रमाणे हा धागा आत्ताचा आपला शिवलेला नॉकर 6 मध्ये असणार आहे. ही जी आयकॉर्ड आहे ती अशी फोल्ड करायची, बरोबर इथे अशी ही शिवून घ्यायची आहे याप्रमाणे. पहिल्यांदा यातून असा हा धागा काढायचा. हे असं केल्यानंतर मध्यभागी हे असं शिवून टाकायचं आहे. हा खालचा भाग आणि आयकॉर्ड असे ह्याला एक 4 टाके घालून घ्यायचे. हे पहा, इकडे जे होल आहे त्यातून असं बोट घालून हे असं पकडायचं आणि शिवायचं. खाली वर सुद्धा टाके तुम्ही घालू शकता. खालच्या बाजूने हे असं कंप्लीट असं गोल इथे शिवून घ्यायचं, हलू नये याप्रमाणे. याप्रमाणे इथे असं शिवून घ्यायचं आहे. हे घट्ट इथे बसलं की पुन्हा याची इथे अशी गाठ घालून टाकायची. हा धागा आतमध्ये घालायचा. हे याप्रमाणे बसलेलं आहे. इथे आपला धागा आहे तर इथून या होल पर्यंत तो धागा आतल्या बाजूने पुढे पुढे आणायचा. तर कसा आणायचा दाखवते. थोडंसं हे अंदाजानेच करावं लागेल. हे बघा, आता एकच होल हे शिल्लक असणार आहे, त्यामुळे हे आतले जे टाके असतात ना, हे इथून इथपर्यंत धागा आणायचा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत आणलेला आहे धागा. नवीन धागा जोडायला लागू नये यासाठी इथपर्यंतच तो धागा आणायचा. हे पहा, हे जे होल आहे तिथपर्यंत, इथपर्यंत हा धागा आपण आणलेला आहे. या इथून इथपर्यंत आणला, अंदाजाने साधारण आणायचा आहे. आणल्यानंतर हे असं जरा ओढायचं, म्हणजे असं हे व्यवस्थित प्लेन होईल. पहा, हा फायनल आपला तयार झालेला आहे. याप्रमाणे हे दिसणार आहे. याचं सर्वसाधारण माप तर हे चांगलं असं स्ट्रेच करायचं आणि एका टोकापासून इथपर्यंत आणि इथून पुन्हा हे इथपर्यंत. हे जे होल आहे हे याप्रमाणे आता सगळ्या बाजूने बंद झालेला आहे. हा धागा इथेच ठेवायचा आणि याच्यात पॉलिस्टर फील मिळतं ते भरायचं आहे. ते ऑनलाईन पण मिळतं किंवा टेलरिंग मटेरियलच्या दुकानात पण मिळतं. तर ते कसं भरायचं ते बघूया. याप्रमाणे हा पॉलिस्टरचा कापूस म्हणता येईल असतो, पॉलिफिल याला म्हणतात. हे सॉफ्ट टॉईजमध्ये वगैरे भरलं जातं. तर हे असं आणायचं आहे. पहिल्यांदा साईडला भरून घ्यायचं आणि मग मध्ये भरायचं आहे, म्हणजे ते भरायला सोपं जातं. जे होल आहे त्यात असं हे घालायचं आणि पहिल्यांदा हे जे असे कॉर्नर्स आहेत तिथे पहिल्यांदा भरायचं आहे. हे पहा, तुम्ही थोडंसं पेनाने वगैरे पण असं ढकलू शकता. हे पहिल्यांदा हे असं इथे कॉर्नरला असं भरून घ्यायचं. खूप पण ओव्हरफिल करायचं नाही आहे. हे याप्रमाणे सारखं करून घ्यायचं. हे पहा, एका बाजूने याप्रमाणे असणार आहे आणि ही जी पाठीमागची बाजू आहे ती अशी थोडी फ्लॅटच असणार आहे. हाताने असे दाबल्यानंतर हे सहज दाबलं जाईल इतकाच यामध्ये हा कापूस भरायचा आहे. हे व्यवस्थित भरून झालेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. हे जे इथे ओपन आहे ते बंद करून टाकायचं. तर तेही सगळं बंद करायचं नाही आहे. अशी करंगळी इथे ठेवायची आणि इतकंच असं हे बंद करून टाकायचं. याच धाग्याने इथे 4-6 टाके घालून टाकायचे. बघा, हे बघा याप्रमाणे. हे थोडंसं असं ओपनच ठेवायचं. वापरल्यानंतर वगैरे कमी जास्त वाटेल तर पुन्हा भरावं लागलं तर किंवा काढावं लागलं तर यासाठी. पण इथून बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. इथे 1-2 गाठी घालून टाकायच्या. हा जो धागा आहे तो असा इथेच असा, हे पहा, असा ओढायचा की हे बघा की आतमध्ये धागा लपला जाईल. कट करायचा नाही शक्यतो. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने विणलेला आहे. तर याप्रमाणे हा नॉकर पूर्ण तयार झालेला आहे. तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे
त्या साईजचा यामधून तुम्हाला विणता येईल. तसेच तुम्हाला सहज सोपा जाईल विणायला इतका मी व्यवस्थित याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आशा आहे की ह्या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.